मित्रांनो, पुणे अहिल्यानगर या भागात घाटात शर्यत चालते आणि ही शर्यत प्रसिद्ध होते बैलांमुळं. बैलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. असे एक दावणी लावले आहे आणि सगळी यंग मुलं आहेत. तर यंग मुलांच्या नजरेतून घाटातील शर्यत कशी आहे ह्याच्याविषयी बोलूया. काय आहे बैलाचं नाव? ह्या बैलाचं नाव बंटे आहे. बरं, किती तुम्ही यंग मुलं सगळी टीम आहे म्हणून? आमचा 40 एक मुलांचा ग्रुप आहे पूर्ण. 40 म्हणजे मोठा ग्रुप आहे. काय करता? सगळे शिक्षण करताय, जॉब करताय? नाही, काही शिकतात आहे, काही जॉबला आहेत. आम्ही 4-5 जण मार्केटला आहे. काही आहेत आपली. आमची 2 मुलं फायनान्समध्ये आहेत. कसल्या मार्केटला? गोलटेकडी मार्केटला. कांदा बाटीचे आडतदार आहेत, मग गाडी आहेत आपले. व्यवसायाचा दृष्टिकोन घेऊन सगळी मुलं चालत असते, चांगली गोष्ट आहे. हा बैल काय नाव ह्याचं बोलला? बंट्या. आणि काय करिअर राहिलेलं ह्याचं? करिअर म्हणजे हे वासरू आमच्याच गावात कैलास गावडे म्हणून आमचे मोठे बंधू आहेत. त्यांनी हा बैल खरसुंडी बाजारातनं 50,000 रुपयाला आणलेला होता. तो बैल त्यांचे म्हणजे वैयक्तिक आमच्या गावाच्या नाव लय जास्त स्पीडने बैल जास्त काल होते. लय फायनल वगैरे बैल चांगल्यापैकी पडलाय. किती आत्ता वय आहे याचं? आत्ता बैल 7 वर्षाचा बैल आहे. या वयस पुढं बैलाला विश्रांती थोडं देऊया. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. जसं सर्वजण म्हणतात की बैलगाडी क्षेत्र तरुणांचं आहे, तर घाटात जी शर्यत चालते कशा पद्धतीनं हा तरुण वर्ग बघतोय ते बघूया. आत्ता शर्यत तर चालू आहे. तुम्ही सगळी व्यवसायाला आहेत सांगितलं मागाशी. आमच्यातले सगळे व्यवसायाला आहेत. काही पोरं कॉलेजला पण आहे. पण शक्यतो आम्ही सुद्धा म्हणजे घरच्यांचा आता काय आहे, घरच्यांचा थोडाफार विरोध पण आहे घरच्यांचा. काम सोडून जाणे वगैरे ह्याच्यात मग घरच्यांचा विरोध होतो. पण आम्ही सुद्धा आमच्या मनावर ताबा ठेवून म्हणजे दर घाटात आमचा बैल पळायला नसतो. आमचा बैल फक्त शनिवार रविवार म्हणजे आमच्या सुट्टीचे वार बघून 10-15 दिवसांनी आमचा बैल एक घाट करत असतो. त्यामुळे बैल जास्त घाटात कोणाला दिसत सुद्धा नाही. कारण आमच्याबरोबरची सगळी मुलं म्हणजे बारीक मुलं आहेत. 40-50 पोरांचा ग्रुप आहे आमचा. सगळी मुलं कॉलेजची, कामाची, म्हणजे ज्याच्या त्याच्या जीवावर ज्याचं त्याचं घर चालवणारी मुलं आहेत आमच्याकडे सगळं. पण आता तुम्ही मोठी गोष्ट सांगताय, घरच्यांचा विरोध असतो. नक्की काय विरोध करते देऊ घरची तुम्हाला? घरचे म्हणजे जर रोज घाटात गेलं तर मग काय होते, घरच्यांची चिडचिड होती. म्हणजे आपण सुट्ट्या मारून घाटात जाणार किंवा काही कामधंदा कोण कॉलेज सोडून घाटात जाणार, त्याच्यामुळे घरचे चिडचिड करतात. त्याच्यामुळे आम्ही काय करतो, सुट्टीचा दिवस बघून यात्रा ज्या दिवशी सुट्टीची यात्रा असेल शनिवार रविवार त्याच दिवशी आम्ही जास्त करून त्याच घाटात बैल नेतो. इतर घाटात बैल नेत नाही. बरं, अजून एक महत्त्वाचा प्रश्न तुम्ही सांगा. आता तुम्ही कॉलेजला आहे ना? हो. मग आता ते कसं, हे तर म्हणतात आम्ही शनिवार रविवार नेतो, पण काय वेळेस मोठा एखादा घाट असला आणि त्यावेळेस शनिवार रविवार नसेल तर मग काय कॉलेज बुडवता? कसं काय? हो, कॉलेज बुडवता? बरं. नाद आहे पहिल्यापासून, बारीकपणापासून लागलेला नाद आहे. त्यामुळं चालतं. मग घरची काय बोलत नाहीत काय तुम्हाला? घरचे बोलतात, पण तेवढा अभ्यास पण करतो. त्यामुळे घरचे बोलतात, पण आपण नाद करतोयच. कुठल्या साईडला आहे? मी आहे कॉमर्सला आहे. कॉमर्सला. हो. अभ्यास करतात नंतर बैलगाड्या? हो हो. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यावर बी बोला. काय होतं, ज्यावेळेस आपण असं बैलगाड्यात जातो सगळ्या गोष्टी, तर काय गोष्टी बुडवाव्या लागतात. ह्यांनी जसं सांगितलं की माझ्याकडं कधी कॉलेज बुडतं, तर त्याच्यामुळे ह्यांनी सांगितलं चिडचिड होती. पण त्याच्या जोडीला एक महत्त्वाचं आहे की असल्यामुळं वातावरण खराब नाही होत घरचं, कारण चिडचिड असेल, भांडणं तंटे, पालकांनी बोलणं. चिडचिड ही 100% होतीच घरातल्यांची. म्हणजे काय, जेवढा घरच्यांचा आम्हाला सपोर्ट आहे तेवढा विरोध पण आहे. कारण नाद आता हा नाद म्हणजे असा आहे, यातनं इन्कम आम्हाला 0 रुपये. जे काय आहे ते कष्टाने कमवायचे आणि इथं घालवायचे. फक्त हा नाद आम्ही जोपासलाय. एक आपला पारंपरिक नाद आहे. बैलांची मुळात म्हणजे आम्हाला लय आवड आहे. जर आमचा बैल उद्यामुळे आता पिंपळगावच्या आटात आम्हाला बैल एकटा सोडायचा होता. आमचं आदल्या रात्री ठरलं, पण रात्रभर आमची पोरं झोपली नव्हती. कारण का बैल आपल्याला एकटा सोडायचा आहे. बैलाला लागू शकते, दुखापत होऊ शकते. फक्त आम्ही मैत्रीपोटी म्हणजे फक्त मैत्री जपायची, माणूस की शब्दाला जागायचं होतं आम्हाला, म्हणून आम्ही बैल घाटात नेलता. ह्यातनं पैसे भेटत नाही, मग कसं काय एवढं नाद का करायचं? एक आवड आहे लहानपणापासून, नाही का.
म्हणजे जसं आम्हाला कळतंय तसं आमचे पिंटू भाऊ ते गाडा पळवतात त्यांच्या पाठीमागं आम्हाला ती गाड्याची सवय लागली तेव्हा एक आनंद निर्माण झाला. एवढी इथं जितकी मुलं आहेत त्यातल्या एकाही मुलाला दुसरं कोणतंच व्यसन नाही. तुम्ही कोणता बी मुलगा बघा, कोणाला सुपारीचं किंवा कसलंच व्यसन नाही, दारूचं नाही, काय नाही, काय नाही. हा गाड्याचा नाद आहे, आनंद आहे आणि सगळं कामधंदा बघूनच आम्ही बैलगाडा पळवतोय. हा व्यसन बैलगाड्यात आहे. हा व्यसन म्हणजे तो एक आम्हाला आनंद आहे, छंद आहे. हे व्यसन लय मोठे आहे आम्हाला, म्हणजे हेच व्यसन आम्हाला याचा मग आमच्या घरच्यांना तेवढा या व्यसनाचा त्रास पण आहे का. मग आम्ही जर समजा मी पुण्याला राहतो वैयक्तिक, मी जर बैल पळवायचं म्हणलं तर 2-2 दिवस आम्ही इथं गावाला येऊन राहत असते. बारीक मुलगी वगैरे सगळे पुण्याला असतात. मग घरच्यांना तो जास्त त्रास होतो का बाबा बैलगाड्यासाठी घरच्यांना सोडून आम्ही गावाला येतो, पण तेवढं घरच्यांना एवढा जीव आमचा या बैलांवर पण आहे. मित्रांनो बघा, तरुण पिढी कशी विचार करते की त्यांना माहिती आहे काय गोष्टी आपल्याला चुकतात, पण ते वाम मार्गाला नाहीत. ही सगळ्यात जमेची बाजू आहे. आणि असे कितीतरी महाराष्ट्रात तरुण आहेत की बैलगाड्या शर्यतीनं व्यसनाधीनतेकडं जो काय जायचा तरुण तो वर्ग थांबवला आहे निव्वळ बैलगाड्यामुळं. त्यामुळे बैलगाड्यात आपण म्हणू की तरुणांचं प्रमाण असलं पण ते कुठल्या वाम मार्गाला जात नाही, तिथं ते थांबलं जातात. हे तर काम बैलगाड्यानं केलं आहे. आता कसं असतं, ग्रुपमध्ये तुमच्या बैल आहे तर कसं होतं, काय वेळेस बैल जिंकला, बंटी जिंकला, तर कसं पैशाचं मग होत असेल ना देव की मला एवढं पाहिजेत. कारण कसं आहे, शेवटी प्रत्येकाला हिस्सा हवा असतो. नाही, हिस्सासाठी म्हणजे हिस्सा मनात ठेवून येणारी पोरं नाही आमच्या मागं. आमच्या बैलाबरोबर असणारी पोरं म्हणजे अशी, आमचा बैल गाठात बिसलरीचं पाणी पिन पण आमची पोरं पाणी नाही पिती. मग एवढं पोटाला पिळा पाडून आम्ही तो नाद करतोय. हा, एक वेळ पोरांना नाश्ता नसला, ही बक्षिसात लय आमचा विषय राहिला, पण बिगर नाश्त्याची सुद्धा आमची पोरं घरी येतात. मग दिवसभर अन्न पाणी न खाता आम्ही गाठात असते. सांगितलं बैलाला बिसलेरी पाहतो पण आम्ही उपाशी राहू. खरं सांगा, हे क्षेत्र पैसेवाल्या लोकांचं राहिलं आहे का? हो, 100% पैशावाल्या लोकांचं क्षेत्र आहे. पण तरी ज्याला छंद आहे ते आपला व्यवसाय करून जपू शकतात चांगल्या प्रकारे. नाही, आजही माणूस जिद्दी जर असेल तर बैलगाड्यात टिकू शकतो. फक्त पैसेच सगळं काय नाही. बैल पाळला ना, पैशाची काय आवश्यकता नाही. फक्त माणसाकडे जिद्द पाहिजे, मालकाचा बैल पाळायला पाहिजे. बैलात दम असेल काही साध्य करू शकतो माणूस. पैसे सर्वस्व नाही, बैल. आता इथं जी घाटात सगळ्यात मोठा म्हणजे आपण म्हणून मोठा संच आहे, 4 बैल आहेत. तर जसं छकडी शर्यतीत सगळ्यात मोठी समस्या आहे पायरा, इकडं सावड म्हटलं जातं. तर इकडं आहे का कुठली समस्या वाटते घाटात ही सगळ्यात मोठी समस्या आहे का कुठली इथली? आता समजा बंटे आहे तर आपला बंट्या जर पहिल्या 5 किंवा 10 मध्ये पडत असेल बरोबर, तर त्याला त्या लेवलचा बैल भेटत नाही. समजा आपल्याला पण बैलांचे कॉल येतात नाही असं नाही, पण आपल्याला पण त्यांचा बैल 5 झाला पाहिजे, किंवा त्यांनी मागितला आपण नाही दिला, किंवा आपण दुसऱ्याकडे मागितला त्याची सावड जोडलेली असते किंवा नसती, किंवा काही लोक देत नाही का. तर ह्या अडचणी येतातच आहे इथं, पण असं नाही येत नाही असं नाही. तर बैलाला त्या कुवतेचा बैल नसेल तर झोपून पण काय मजा होत नाही. कारण की पिंपळगावलाच बघा, पहिल्या दिवशी बैल झोपली तर 13-15 झाली, वरती 15 मिलीनी बारी पडली, शेजारचा बैल थोडा कमी राहिला, आणि मग दुसऱ्या दिवशी बैल न जुळल्यामुळे बैल एकटा सोडायची वेळ आली. तुम्ही काय सांगाल आत्ता ह्या घाटाच्या शर्यतीमध्ये कुठली समस्या आहे? सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पायऱ्याची. कारण विषय काय आहे, आपलं समजा आता छकडी झालं, छकडीत आपण पैसे देऊन तरी पायरा करू शकतो, वायदी हां. पण इथं पैशाला किंमत नाही, तर बैलाला किंमत आहे. हां, जर बैल आपला टिकला गाठात, बैल जर टिकत असेल, एक तर खेळ म्हणजे इतका चुरशीचा खेळ आहे का अटीतटीचा खेळ आलेला आहे आमच्याकडे. मिलीवरती सावडी तुटलेल्या आहे, लोकांच्या नावावरती सावडी तुटलेल्या आहे. त्यामुळे इथं फक्त बैल नावासाठी पळतात, मालकासाठी पळतात. बैल असन चांगला तर बैलाला पायरा आहे. मित्रांनो, ही खूप चांगली गोष्ट आहे आणि घाटात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. इथं वायदी प्रकार नाही आहे, इथं पैशाची देवघेव होत नाही पैऱ्यासाठी. इथं फक्त बैल पळायला पाहिजे हा क्रायटेरिया आहे. हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे की बैल पळायला पाहिजे, पाहिजे. बैल जर या क्षेत्रात बैल पळाला तरच म्हणजे विचारतात, गाठात गेलं तर ओळख देतात. बैल जर पळाला नाही तर कोण आपल्याकडे बघणार बी नाही, काय नाही. फक्त या क्षेत्रात फक्त बैल पळाला पाहिजे. आपल्या नावासाठी, आपल्या मालकाच्या नावासाठी फक्त बैल बंट्या पळतोय. हो.
मित्रांनो, ही सगळी तरुण मुलं आहेत, ही प्रतिनिधित्व करतात महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी जे तरुण वर्ग आहेत त्यांचं. काय काय तुम्हालाही मुद्दं आठवत असतील तर कमेंटमध्ये सांगा. आता सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्याविषयी बोला. बैलगाडी शर्यत मोठी झाली आणि आपण सगळ्यात अपडेट कशावरनं राहत असतो तर सोशल मीडिया. किती महत्त्वाची गोष्ट आहे सोशल मीडिया हो. फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब सगळीकडं बैलगाड्यात दिसतं. सोशल मीडिया खूप महत्त्वाचा विषय आहे. याच्यात सर्व जी चर्चा होती, प्रसिद्धी होती, सोशल मीडियातूनच होती. तुम्ही काय सांगाल? ज्या काही सावडी जुळतात बऱ्यापैकी सोशल मीडियाच्याच माध्यमातून बैल एकमेकाला देवाणघेवाण केली जाते. तर आता सध्या मुद्दा सोशल मीडियामुळं चांगल्या बैलांनाच डिमांड जास्त आहे. बैल मापात पाळणारा असेल काय का आता पहिले ज्यावेळेस व्हॉट्सअप वगैरे काय नव्हते त्यावेळेस गावातलीच बैल, 1-2 गावातलीच बैल एकमेकाला पळत होती. पण आत्ता सोशल मीडियामुळे आज समजा बंट्या आत्ता एकटा गाडा घेऊन गेला, एकट्याने बारी बिडवली, त्याची हिंमत त्याने दाखवली. आत्ता आम्हाला 7 तालुक्यातनं फोन चालू आहे बैलासाठी. फक्त त्या सोशल मीडियाच्या एका व्हिडिओवरती. तेच जर सोशल मीडिया नसता, तो बैल पळला असता, त्या घाटातल्या लोकांनीच फक्त पाहिला असता, परत आपल्याला 2च गावातला बैल जुळवायला लागला असता. पण आत्ता होतंय काय तर आजूबाजूच्या मी म्हणतो 200 किलोमीटरवर तुम्ही पहिल्याला फोन येतात. आणि असा एक सूर आहे जे घाटात किंवा कुठेही बैलगाड्यात गेला की ज्येष्ठ जे बैलगाडी मालक आहेत ते म्हणते ती ही यंग मुलं आम्हाला रिस्पेक्ट देत नाहीत, त्याच्यानंतर मनमानी करतात. तर काय तसं आहे का? रिस्पेक्ट दिला जात नाही का ज्येष्ठ लोकांना? तुम्ही काय सांगाल? तसं काही नाही आहे. आता जुन्या माणसांचे विचार वेगळे आहेत आणि आपले विचार वेगळे आहेत. काही जुन्या लोकांना वाटतं समजा बैल मागितला तर दिला पाहिजे, पण जर त्यांचा बैल जर 2 नंबरचा असेल आणि आपला बैल जर 1 नंबरचा असेल तर आपण देणार आहे का? समजा आता आमचा दुसरे बैल आहेत, ते जर 2 नंबरचे ना, त्याच्याला जर घाटाचा राजाचा बैल त्यांच्याकडे मागितला व्हिडिओ दाखवून, ते पण आपल्याला देणार नाही ना. आणि आपण सगळ्यांसंग आदरानेच बोलतो. हा, असं कोणाला उद्धटवाणी किंवा काही आत्तापर्यंत कोणालाही उद्धटपणे बोललेलं नाही. काय सांगाल तुम्ही? ज्येष्ठ एक नागरिक आहात आणि ही जी तरुण पिढी, ही जी मुलं सांगतात त्या गोष्टीची किती सहमत आहात? नाही, बरोबर सांगितलं त्यांनी. कारण ही सगळी पोरं मेन म्हणजे काहीतरी नोकरी, काहीतरी व्यवसाय करतात. सगळ्यात पहिलं त्यांनी आपली जी प्राथमिक जबाबदारी आहे, आपलं घर चालवतात. आणि मग घर चालवत असताना त्यांचे सगळ्या गोष्टी करत असताना आवड बैलगाडा आहे. आणि मला उलट चांगलं वाटतं की महाराष्ट्राची आपली जी परंपरा आहे ती ग्रामीण भागाने टिकवलेली आहे बैलगाड्याची. आणि त्याच्यामध्ये ही सगळी पोरं एकत्र आल्यात. शिवगर्जना मित्रमंडळ ह्या नावाने प्रत्येक घाटात बारी होती आणि पोरं एकोप्याने काम करतात, चांगलं करतात. घरच्यांनासुद्धा आवडी आहे तशा. मुळात घरच्यांना आवडीत, ह्या पोरांना काय आवडी अशाच नाही आल्या, त्या घरच्यांनाही थोड्या आवडी होत्या. परंतु आता ही एवढी पोरं एकत्र आल्यानंतर यांनी जो बैलगाड्याचं ज्या पद्धतीने चालवलेलं आहे, संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये गावाचं नाव होते, याच्यातून मित्रमंडळाचं नाव होते. चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. बघा, चांगला पैलू सांगितला त्यांनी की सगळ्यात महत्त्वाचं बैलगाडी क्षेत्र काय करत असेल आणि एक बैल काय करत असेल तर सगळ्या जाती धर्माची, सगळ्या वयोगटाची, गावातील गटतट बाजूला सारून गावाला एकत्र काम करण्याचं कोण करत असेल तर हा नंदी करत असतो. गावातील सगळ्यांना एकत्र आणत असतो. तर हे तर काम केलेलं. आता तुम्ही सगळीकडे वेगवेगळ्या जॉबला आहे, कुठं वेगळं आहे, पण बंटीमुळे येता एकत्र. नाही, 100% बैलामुळं आत्ता पण तुम्ही आता इथं बघताय, तुम्ही येणार म्हणून कायम बैला पाहिजे एवढी पोरं बसून असते तिथं संध्याकाळची. जे त्याच्या कामावून आलं 7 वाजता पोरं येऊन बसतात गोटाव, 30-35 पोरं कंटिन्यू बैला पाहिजे असतात. सांगा बैलाकडं काय येतात? कारण ह्यांनी सांगितलं 30-35 काय येतात तुम्ही सांगा. आवड आहे आम्हाला बैलाची, त्याच्यामुळे आम्ही येतो बैलापाशी बसतो. आम्हाला बरं वाटतं इथं खोट्यात आल्यानंतर बसल्यानंतर. नाही ना, सवय लावून गेलेली. बैलाला जर बैल आम्हाला करमत नाही दिवसभर. आम्ही ऑफिसला जातो, सकाळी ऑफिस जातो 7 वाजता, संध्याकाळी 5 वाजता सुट्टी आली का 6 वाजता मी गट येऊन बस असतो. हिचं नाव काय? राघवी. हिला बी आवडतं का बैल? हा, हिला पण आवडतं. ती पुण्याहून मी देते. बरं, सांगा तुम्ही काय येता? तुम्ही काय येतात? नाद आहे म्हणून येतो आम्ही. नाद आहे. मित्रांनो, जास्त चर्चा घेत नाही, आत्ता वेळ झालेला आहे आणि सर्व मुलं आपापल्या कामाला निघालेत. कोणाला कॉलेजला जायचे, कोणाला
जी भाजी मंडई आहेत, जे तिकडं जायचे, कोणाला तरकारी द्यायचे, अशी वेगवेगळी कामं करणारी ही मुलं आहेत. आणि जी तक्रार असते की फक्त बैलगाडा, तसं नाही. चांगल्या पद्धतीनं काय तरुण आपला स्वतःचा व्यवसाय करून बैलगाडा नाद जपत असतात. बैलगाडा क्षेत्र म्हणजे काय सांगाल एका वाक्यात, काय आहे बैलगाडा क्षेत्र तुमच्या मतानुसार? बैलगाडा क्षेत्रात म्हणजे आपला आनंद आहे. हां, म्हणजे आपल्याला जे दुसरं काही करून जे भेटत नाही, समजा कुणी असू द्या, जो गाठात बारी झाल्यानंतर समजा 13 सेकंदात बारी झाली आपली किंवा 12 सेकंदात जो गाठ असेल त्याच्यात बारी झाली, जे आपण उड्या मारतो ते तुम्हाला लाख रुपये कोटी रुपये दिले तरी तो आनंद भेटणार नाही कुठंच. बैलगाडा क्षेत्र म्हणजे खरं तर हा सगळ्यात जास्त होणार आम्हाला आनंद आहे. तर समजा आपला 1 नंबर टोकन आहे सकाळी, तर सकाळीच आम्ही लांब गाठी सकाळीच 5 वाजता यायचं, सगळ्या पोरांना फोन करायचा, गाडा धुवायचा, गाडा पुजायचा, बैल भरायची, जायचं आणि ती बारी झाली आणि त्या उड्या मारल्या का तो आनंद खूप वेगळा आहे. ते आनंद म्हणजे गगनात मावत नाही असा आनंद होतो आम्हाला. आनंद देणारं क्षेत्र म्हणजे बैलगाडा. तुम्ही काय एका वाक्यात सांगाल बैलगाडा म्हणजे काय? आता बैलगाडात मी बारी पडले दुःख पण होतं आपल्याला. आता त्या दिवशी पिंपळगावचं उदाहरण घ्या. पहिल्या दिवशी आम्ही बारी केली, शहराचा बैल थोडा कमी पडायमुळे आमची बारी पडली. तर आमचे मोठे बंधू रविराज शेटगावडे यांना थोडं दुःख पण झालं. ते दिवशी जेवले पण नाही, संध्याकाळी 3 वाजेपर्यंत जागले म्हणले बारी करायची. तर रविभाऊंचं गाव होतं, त्यांच्या गावात आपल्याला बैल झोपायचा होता. दुसऱ्या दिवशी भाऊ संध्याकाळी म्हणले, दुसऱ्या दिवशी बंट्या मोकळा सोडायचा एकटाच. तर बंट्या सोडतपर्यंत बैलावर बारी होत नव्हतं, बारी झालं भाऊच्या डोळ्यात पाणी आलं. मी बघा किती आनंद झाला. आनंद गगनात मावत नव्हतं भावाच्या. आनंद गगनात दिवशी भावाच्या डोळ्यात पाणी आलं, बारी पडली म्हणून जेवला नाही. आनंद अश्रू देणार क्षेत्र म्हणजे बैलगाडा क्षेत्र. तुम्ही काय सांगाल? मैत्री एका वाक्यात. माझ्या गावात, मी पिंपळगाव खडकेचा आहे, माझ्या मित्रांनी माझ्या गावात माझ्यासाठी पहिल्या दिवशी बैल आणली होती. विजय शेटकराळे, रविराज गावडे. मी माझ्या गावच्या यात्रा कमिटीचा प्रमुख आहे. माझ्या गावात बारी पहिल्यांदा झोपल्यानंतर बारी पडली. मित्राचा शब्द होता, भाऊ तुमचं गाव आहे, तुम्ही त्या कमिटीवर आहेत, तुमच्यासाठी दुसऱ्या दिवशी आम्ही बैल घेऊन येऊ. अपेक्षित बैल मिळाला नाही, एकटा बैल सोडून माझ्या नावासाठी त्यांनी गाडा केला. बैलगाडी म्हणजे मैत्री. भरून पावलं. अशी मैत्री बऱ्याच वर्षाची आमची, एकमेकासाठी काही करणारी माणसं आहेत. इथं शब्दाला किंमत आहे, मैत्री. दादा तुम्ही काय सांगाल बैलगाडी क्षेत्र म्हणजे? बैलगाडा क्षेत्रामध्ये कसं आहे, सगळ्यात महत्त्वाचं आवड आहे. प्रामाणिकपणे बैलाला जीव लावला तर बैल जरी मुका प्राणी असला तरी बऱ्याचशा त्याला गोष्टी कळत असतात. आता हा बंट्या आहे, हा बंट्या ज्या वेळेला घाटामध्ये गरज पडली ना, त्या वेळेला बंट्यानी इतका बंट्या पळाला आहे ना का तो त्या दिवशी वेगळाच वाटला. आता रविभाऊनी सांगितलं, पिंपळगावचा घाट म्हणजे बैलगाड्याची पंढरीच आहे. तिथं बैल एकटा सोडून सुद्धा बैल बारी पहिल्याच भिडावली. ज्यांनी सोशल मीडियावरती प्रत्यक्ष घाटात ती बारी बघितली, ती इकडं सगळीकडे फक्त बंट्याची चर्चा आहे. म्हणजे ही बैलगाडा आहे, ही चर्चा ही बैलगाड्याची चर्चा आहे. आणि काय होतं, प्रत्येक माणसाला आपल्या जीवनामध्ये काहीतरी आवड असल्याशिवाय त्याचं पूर्णत्व होत नाही. तसं बैलगाड्याची आवड असणं म्हणजे एक वेगळाच विषय आहे, तो एक वेगळा आनंद. त्यांना एक वरद असते, आदर्श गाव गावडेवाडी, हौशीरामनाथा गावडे आणि शिवगर्जना मित्रमंडळ. हौशीराम दादा हे ह्या सगळ्या टीमचे प्रमुख होते, ते आत्ता कैलासवासी आहेत. त्यांनी घालून दिलेला आदर्श आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून विजय शेटकराळे असतील, रविराज गावडे असतील, सगळी पूर्ण टीम काम करते. हा त्यांनी घालून दिलेला आदर्श आहे. जुन्या पिढीतले जुना गाडा मालक होते ते. तर मित्रांनो, असे बंटी दावणीला आहेत अनेक लोकांच्या. तर या नंदीचा आशीर्वादच घेऊन आपण आनंदी होतो आहे. कधीकधी आनंद अश्रूसुद्धा ह्या नंदी आपल्याला देत असतात. मी असं म्हणेन की ज्या दावणीला बैल आहे त्या दावणीला लक्ष्मी आहे, त्या दावणीला आनंद आहे, त्या दावणीला उत्साह आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या दावणीला एकता आहे. आणि ती एकता तुम्हाला दिसती पाठीमागं तरुणांच्यात. धन्यवाद. आता मला सांगा, तुमच्या मतानुसार बैलगाडा म्हणजे काय? कमेंट्समध्ये सांगा.